दीपावली त्योहार के अवसर पर गरीब जनता को निकृष्ट धान्य वाटप किए गए। गोडाउन पाला पर जिसे कार्रवाई की मांग की गई है। इन दीपावली त्योहार के अवसर पर गरीब जनता को वाटप किए गए राशनिंग धान्य अत्यंत निकृष्ट दर्जा के दिए जाने से मुरबाड के राशनिंग शिधापति का धारक पर सभी रोष व्यक्त कर रहे हैं। इस संबंध में आदिवासी कार्यकर्ता दिनेश जाधव इन्होंने राशनिंग पुरवठा गोडाउन पाल पर कार्रवाई की मांग की है। मुरबाड की निहाड़ी, कातकरीवाड़ी, आलेवाड़ी, दीवानपाड़ा इन आदिवासी पाड़ा में वाटप किया गया राशनिंग गेहूँ, चावल काफ़ी खराब दर्जा का है, जो जानवरों के खाने लायक भी नहीं है। ऐसे धान्य वाटप करने का रोष आदिवासी बांधवों ने किया है। ऐसी जानकारी मुरबाड के प्रतिनिधि गणेश जाधव इन्होंने दी है। गेल्या 8 ते 10 दिवसापासून जे रेशनिंगला धान्य वितरित झालेलं आहे, हे जे धान्य आहे त्याच्यामध्ये विशेषतः करून तांदूळ आणि गहू, हे तांदूळ आणि गहू अतिशय खराब दर्जाचं या ठिकाणी वाटप केलेलं आहे। आम्ही आज न्याडीपाडा, कातकरीवाडीमध्ये आणि दिवाणपाडा, आवळेगाव या ठिकाणी जेव्हा प्रत्यक्ष जाऊन बघितलं हे रेशनिंगचं धान्य जे वितरित झाले ते, तर ते अतिशय तांदूळ खूप खराब आहेत, जनावरं सुद्धा खाणार नाहीत अशा पद्धतीचं हे तांदूळ वितरित झालेलं आहे। आणि हे जे तांदूळ हे माल मिलमधून हे जे धान्य घेतलंय, हे जे गोडाऊन कीपर जे मुरबाड तहसीलमधून जे गोडाऊन कीपर आहेत, या गोडाऊन कीपरने हे माल पूर्णपणे निकृष्ट दर्जाचं घेतलं आहे। हे माल जर व्यवस्थित बघून घेतलं असतं हे धान्य, तर हे आज ही वेळ सणासुदीच्या दिवशी ही वेळ आज आदिवासींच्यावर आली नसती। आता हे पूर्णच्या पूर्ण धान्य जे वाटप केलेलं आहे, हे पूर्ण धान्य जे आहे ते आपल्याला त्यांना खाण्यायोग्य नाहीये। हे पूर्ण तांदूळ, हे गहू त्यांना फेकून दिल्याशिवाय त्यांना पर्याय नाही। तरी शासनाकडे आमची एवढी विनंती आहे की त्यांनी हे पूर्णपणे धान्य ताब्यात घ्यावं आणि त्यांना सणासुदीच्या वेळी त्यांना चांगलं धान्य वितरित करावं, एवढीच आमची आज मागणी आहे। तुम्ही जरा